ये ताली बजना चाहिए। क्यों? ये ताली की आवाज संसद भवन तक जानी चाहिए, क्योंकि 2024 में जो नारे लगे हैं संसद भवन में, 2014 में 2019 में कुछ अलग नारे लगे, पण यावर्षी 2024ला जे नारे लागले संसद भवनात, हीच फक्त शाहू फुले आंबेडकर पेरियारची चळवळ आहे। चळवळीमध्ये वळवळ करणारे लवकर रम्य होतात, पण जमिनीवर काम करणारे चिरकाल टिकत असतात। त्या कार्यकर्त्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। शाहू शिवबासवे, शाहू शिवबासवे मर्दान छातीला, शाहू शिवबासवे मर्दान छातीला। आहे माझी आहे माझी सलामी महूच्या मातीला। बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत, बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत, प्रतिबुद्ध भीम आहे पंतप्रधान। भाऊ मिश्रा या बाबासाहेबांच्या पायीकडून मला 200 रुपयांनी प्रोत्साहन केलं। जोरदार काय उद्या सेंट्रल जेलच्या कैद्यासारखे वाचू नका। बाबासाहेबांचं फुले शाहू आंबेडकरी विचारधाराचं रक्त आपल्या अंगामध्ये आहे। कारण बाबासाहेब म्हणतात वाघाची औलाद आहो आपण वाघाचे छावे आहो, म्हणून रक्त सळसळ ठेवा आणि 20 तारखेला ते रक्त दाखवा। बुद्ध विश्वात बुद्ध विश्वात बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत, बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत, प्रतिबुद्ध भीम आहे पंतप्रधान।
युद्धाचा खरा वैरी माणूस बुद्ध होता. भावराव लोखंडे बल्लारपूरवाले म्हणतात युद्धाचा खरा वैरी माणूस बुद्ध होता. या जगात चित्तशुद्ध माणूस बुद्ध होता. विश्वात एक वेगळा दुसरा कोणीच नाही. अरे 32 लक्षणाचा माणूस बुद्ध होता. 32 लक्षणाचा माणूस बुद्ध होता का? बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत प्रतिबुद्ध भीम आहे तोच शिलवंत अरे तोच शिलवंत तोच प्रज्ञावंत तोच शिलवंत तोच प्रज्ञावंत साक्ष देतो बुद्धाचा धम्मग्रंथ. तुम्हाला माहित आहे का 10-15 दिवसाच्या पूर्वीची गोष्ट आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. बघा मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला केंद्र शासनाने. मराठी ही भाषा अभिजात आहे. पण त्याचबरोबर बुद्धाच्या काळातील पाली भाषेला सुद्धा हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. एकदा काय होते माहित आहे का तुम्हाला माहित आहे का? नाही माहित. थोडीशी न्यूज आली होती टीव्हीवर IBN लोकमतला लहानच्या पट्टीमध्ये मराठी भाषेला दर्जा अभिजात मिळाला. मोठी येईल लागली. आणि त्याचबरोबर पाली भाषेला छोट्या लाईनमध्ये साहेबांकडून 500 रुपये आले. श्री रामभाऊ मारबते सरपंच तिरंगीवाले 20 तारखेला लाडकी बहीण यांना दिलेले पैसे आपलेच आहे. जय भीम. मग तेलाचे भाव काय वाटले हो ते सगळं सांगतो नाही मी. हॅलो नाही तर 500 रुपये आले जर काय होण्या. पण पाली भाषेला अभिजात दर्जा मिळाला. पाली भाषा बुद्धाच्या या काळाची भाषा, बुद्धाच्या काळातली भाषा, बुद्ध यांची समकालीन भाषा पाली भाषा. आणि बुद्धांचा धम्म बुद्धांनी जे उपदेश दिले संपूर्ण पाली भाषेमध्ये आहे का? नरेंद्रजी पालनकर माजी सभापती यांच्याकडून 200 रुपये आले. हे का कारण बुद्धाची ही शिकवण अंती आवडली आहे. भयमुक्त झाले सारे तृष्णा मावळली आहे. नागपुरीतल्या राहुल दीक्षित मातीमध्ये मी जगमान्य बाभिमाने पाली निवडली आहे. माननीय इंद्रकुमारजी तागडे सावडीवाले 100 रुपये आले. आहे का? बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत प्रतिबुद्ध भीम आहे जिभेच्या साथीला आपण रोज घरी वंदना त्रिशरण पंचशील घेतो. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. रोज आपल्या जिभेवर असते का?
आली असते रोज सिद्धार्थ पाटील क्या बात आहे आमचे दादा कारण मी भीमेश भारती माझ्या गाण्यामध्ये माझं ओरिजिनल नाव भीमेश पाटील क्या बात आहे सिद्धार्थ पाटील साहेबांकडून 100 रुपयाला जोरदार टाळ्या होत्या आली असते रोज जिभेच्या साथीला आली असते रोज जिभेच्या साथीला आली असते आली असते रोज जिभेच्या साथीला आहे माझी सलामी महूच्या मातीला सलामी महूच्या मातीला आहे माझी सलामी सलामी महूच्या मातीला शेवटला कडवण येतो कारण गाणे उशिरा कार्यक्रम सुरू झाला आणि मधोमध लाईट सुद्धा जात आहे म्हणून जास्त गाणे कमी वेळामध्ये जास्त गाणे व्हावेत ऐकावं शेवटच्या कडवा गीताचे कवी राहुल कांबळे म्हणतात ऐकावं वर्णभेदाची ही वर्णभेदाची काढून घाण वर्णभेदाची काढून घाण केला राहुल माणूस समान दादासाहेबांनी या भारतामध्ये असंख्य ग्रंथ चालले पण बाबासाहेबांना या वंचित समाजाला न्याय देण्याचा एकही धर्म बाबासाहेबांना आवडला नाही फक्त बुद्धाचा धर्म अहिंसावादी समतावादी आणि मध्यम मार्गाने चालणारा बुद्धाचा धर्म नागपूरच्या मातीतून बाबासाहेबांनी पुनर्जीवित करून बाबासाहेबांनी या वंचित समुदायाला दिला आणि आज जे काही वैभव आम्हाला प्राप्त झाला आहे आम्ही आरक्षणाच्या भरोशात समोर नाही गेलो आमची आज प्रगती शैक्षणिक झालेली आहे आम्ही आमच्या हर डिपार्टमेंटला आमचा प्रत्येक माणूस कार्यरत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो नारा दिला शिका आम्ही शिकतोय संघर्ष करा आम्ही संघर्ष करतोय संघटित व्हा पण संघटित मात्र झालो नाही फक्त संघटन आम्ही खोलत राहिलो ज्यांचे 10 कार्यकर्ते त्यांचे तोच घरचा अध्यक्ष 17 बालके 18 झेंडे कारण जर का माझा समाज इथे एकीने आणला असता तर 17 पारखे 18 झेंडे घेऊन नाचला नसता तो वैराच्या छाताडावर टनाटना नाचला असता आणि त्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती निळा झेंडा राहिला असता